इकडे कॉटन कंपनीला आग लागून तब्बल 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्याजवळच्या चाकणमध्ये घडलेली आहे। आज पहाटे चाकणमधल्या खराबवाडी परिसरात लागलेल्या या आगीमध्ये 5 जण गेल्याची माहिती मिळते। यावेळी कंपनीमध्ये काम करणारे अनेक जण या आगीमध्ये अडकले होते। स्थानिकांनी फोन करून अग्निशमन दलाला बोलावलं। त्यातील बऱ्याच जणांना बाहेर काढण्यात यशही आलंय, पण 5 जण या आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत। मृतांमध्ये 4 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे। आगीनंतर कॉटन कंपनीतला बराचसा भाग कोसळलेला आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्याबरोबर आहेत। नाझीम, सध्याची काय परिस्थिती, आणखी किती लोक अडकलेले असू शकतात? प्राजक्ता, चाकणमधला हा जो आपण पाहतोय सना एंटरप्राइजेस कॉटन लिमिटेड ही जी कंपनी आहे आणि याच कंपनीला साधारण 10च्या सुमारास आग लागलेली आहे। रोज या कंपनीमध्ये 10 ते 12 जण काम करतात। आज तशीच परिस्थिती होती। 10 ते 12 मजूर जे आहेत ते या ठिकाणी काम करत होते आणि त्याच वेळेला ही आग लागली आणि या आगीनंतर उर्वरित 5 ते 6 जणांना वाचवण्यात अग्निशमन दल आणि स्थानिकांना या ठिकाणी यश आलेलं आहे। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते, परंतु 5 जणांना जे आहे यामध्ये आपले प्राण गमावे लागले। 4 महिला आणि 1 पुरुषाचा त्यामध्ये समावेश आहे आणि आता आपण पाहतोय साधारण 4 तास उलटून गेलेत, परंतु या ठिकाणी ती आग आहे ती नियंत्रणात आली असली तरी कुलिंग या ठिकाणी केलं जाते, कारण कापूस आहे, कापसाला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। वरची आग विझलेली असली असे दिसत असलं तरी अगदी खालीपर्यंत आग गेल्याचं या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांचा अंदाज आहे। त्याच अनुषंगाने कुलिंग या ठिकाणी केलं जात आहे, परंतु ही आग का लागली हे कारण अद्याप या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाहीये। परंतु पोलिसांकडून सांगण्यात येते या आगीमध्ये कुणाचे निग्लिजन्स जर आढळले असतील तर त्यांच्यावरती या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। या अनुषंगाने जे आहे ते पोलीस आता तपास करतायत। या ठिकाणचे मालक जे आहेत त्यांना देखील या सना एंटरप्राइजेसच्या त्यांना देखील पोलिसांनी बोलून घेतलेलं आहे। त्यांची देखील चौकशी या ठिकाणी सुरू केली जाते। हे मजूर जे आहेत ते या ठिकाणीच राहत असल्याचं देखील या ठिकाणून काही जणांकडून सांगण्यात येते, परंतु अद्याप ते स्पष्ट झाले नाही की ते याच ठिकाणी राहतात का बाहेरून या ठिकाणी कामाला येतात। परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय मोठी आग लागलेली होती, आग विझलेली असले तरी कुलिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे। 5 जणांना जीव गमवावा लागलाय, परंतु यामध्ये नेमका दोषी कोण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे आणि याच प्रश्नाचं या उत्तर जे आहे ते आता पोलिसांकडून शोधण्याचं काम सुरू आहे। प्राजक्ता, नाझीम, तुर्तास धन्यवाद। या आगी संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू।